नुसते आमदार रोहित पवारच लढा लढत असतील म्हणून नाही, अजूनही कोणी आमदाराला वाटलं की हा लढा लढायचा, निदान मतदारसंघात तरी वातावरण निर्माण करायचं, तरी खांद्याला खांदा लावून तो कोणीही पक्षाचा असो मी जाणार. कारण मला अजितदादांनी आमदार केलंय. या सभागृहामध्ये हा बॅच लावण्याचा अधिकार अजितदादांनी दिलाय. अजितदादांमुळे आज मी या पांढऱ्या कपड्यात आणि याच्यामुळे आहे, तर ते मी त्यांचे उपकार विसरू शकत नाही. त्यामुळे हा लढा जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत लढू. कारण हा लढा लढलो नाही तर आमची लेकरं बाळं उद्या विचारतील का अजितदादांसारख्या नेत्यांनी तुम्हाला शेणातून आणून इथपर्यंत बसवलं असेल, आणि तुम्ही जर त्या माणसाच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित करत नसाल तर तुमच्यासारखा नामर्द कोणी नाही. ती आठवण येते 5 दिवस झाले आज कंटिन्यू 1 महिना झाला डोळ्यातले शेवटी तर अश्रू सुकलेत की काय असं वाटायला लागलंय. त्याच्यामुळे आठवण रोज झोपताना येते, विधानभवन परिसरात आल्यानंतर येते, सभागृहात बसल्यावर कधी अचानक दादा येतील, पाहतील, पोचतील, आपले सर्व आमदार आहेत का, आणि संध्याकाळी विचारतील मंगळवारी देवगिरीवर आज कोण कोण अब्सेंट होतं. तर ते जो तो धाक आणि दरारा होता तो मात्र खुणावतोय अद्यापही. दादा नसल्यानं जीवन हे स्मशानासारखं झालं एवढं मात्र नक्की.